ब्लॉग प्रवास निर्मितीचा. निर्मिती या एका शब्दामागे, या प्रक्रियेमागे किती असंख्य घडामोडी आणि कार्यप्रणाली सामील असतात. हा भला मोठा विचार आज पहाटे पहाटे डोक्यात आला. नेहमीच्या सवयीप्रमाणे पहाटे 4ला जाग आली. सूर्योदयाच्या आधी असणारा पहाटेचा धुसर अंधार, हवीहवीशी वाटणारी शांतता, झाडांचा थंडगार गारवा, मधुर गाण्याचा सूर पकडलेले पक्षी, हिरवीगार झाडं, या सगळ्यांचा ध्यास लागला आणि त्या निसर्गात पहाटेचा फेरफटका मारण्यासाठी मी बाहेर पडले. आज मात्र अंगात आणि पायात चालताना एक वेदनादायक जडत्व जाणवत होतं. प्रत्येक महिन्यात येणारं ते 4-5 दिवसांचं जडत्व होतं आणि त्यातच अचानक आईची आठवण झाली. लक्षात आलं की या पृथ्वीतलावर माझ्या झालेल्या निर्मितीमागे आईच्या तिच्या कितीतरी वर्षांच्या मासिक धर्माच्या वेदना, त्यानंतरचे 9 महिने, गर्भातील प्रवास, अशा कितीतरी घडामोडी सामील आहेत. जग मात्र फक्त आई आणि तिचे 9 महिने इतकंच समीकरण लक्षात ठेवतं. पण त्या 9 महिन्यांसाठी आधी कितीतरी वर्षांच्या शारीरिक आणि मानसिक जडत्वाच्या प्रक्रियेतून ती स्त्री जात असते. पुढे जाऊन आपल्या या मनुष्य जन्माच्या निर्मितीवर संस्कार आणि पालनपोषण करण्यासाठी आपले आई-बाबा रात्रंदिवस राबत असतात. त्यांचं जग म्हणजे आपण होऊन जातो आणि त्या भावनेत ते आपलं संपूर्ण आयुष्य वाहून देतात. या एका जीवाच्या निर्मितीमागे कितीतरी स्वप्न, इच्छा, शारीरिक मानसिक कष्ट आणि मेहनत असते. तेव्हा अजून गालात चपराक बसल्यासारखं वाटलं. कारण डोळ्यांनी दिसणाऱ्या निर्मिती प्रक्रियेसोबत त्या ब्रह्मांडाची आपल्यासाठी मनुष्यजन्म निवडण्याची प्रक्रिया, आपल्या कर्मांचे हिशोब, आपल्या आत्म्याचा प्रवास, ही सगळी समीकरणंही तितकीच महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपल्या निर्मितीमागची ही जटिल प्रक्रिया उमगल्यावर जाणवलं की आपण किती विशेष आहोत. आपण किती भरभरून जगायला हवं. कितीतरी प्रेमळ हृदय आणि मदतीचे हात आपल्या या निर्मितीमागे आहेत. त्यांच्या कृतज्ञतेपोटी आणि प्रेमापोटी आपण हा जन्म सार्थकी लावलाच पाहिजे. आपल्या हातून महान कार्य घडलंच पाहिजे. पहाटेच्या या सगळ्या महान विचारांनी आईबाबांना आणि गुरूंना मनातून साष्टांग दंडवत घातला गेला आणि जडत्व असलेल्या अंगात एकदम ऊर्जेचा संचार झाला. मनात प्रसन्नता आली असं जाणवलं. प्रणाली शिवाजी आव्हाड.